मला थँक्यू लव यू. या ना सुट्टी बाबू. आपण लास्ट टाइम काय शिकलो होतो? आय वी सॉरी प्रोनाउन शिकलो होतो बरोबर. कोणते कोणते प्रोनाउन शिकलो होतो आपण? पर्सनल प्रोनाउन बरोबर. पर्सनल प्रोनाउन मध्ये काय येतं? आय, वी, यू, दे, ही, शी, इट आणि नेम. नीट लक्ष द्या बरं का. तर मग पर्सनल प्रोनाउन मध्ये आय म्हणजे काय? मी. मीचा यूज कधी करतो आपण आहे ना? जेव्हा मी बोलतो बरोबर. आणि जर अनेक वचन असलं तर वी म्हणजे आम्ही. कळलं? प्रथम पुरुष. नेक्स्ट मध्ये सेकंड मध्ये कोण होतं? यू म्हणजे तू है ना. आणि अनेक वचन मध्ये काय? यू म्हणजे तुम्ही. नेक्स्ट मध्ये ही, शी, इट. ही म्हणजे काय? तो. शी म्हणजे काय? ती. इट म्हणजे काय? इट कोणाला वापरतो आपण? प्राण्यांना आणि वस्तूंना. काय नाही रे, इट म्हणजे तो ती ते नाही. इट म्हणजे फक्त ते. त्या, ती, ते. ओके. दे म्हटलं की काय? त्या, ती, ते. आता दिस माहिती तुम्हाला? दिस म्हणजे काय? दिस म्हणजे हा, ही, हे. जसं की ही बॉटल माझ्या जवळ आहे. दिस इज अ बॉटल. जर तीच बॉटल जर दूर असली तर काय राहील? दॅट इज अ. कळलं? जर अनेक बॉटल्या असेल तर काय येईल? दिस इज नाही. देज आर बॉटल्स. आणि दूर असेल तर जास्त बॉटल्या? दोज आर बॉटल्स. पुढं आता आपण येऊ प्रेझेंट मध्ये. आता आपण शिकलो बघा इंटरोगेटिव्ह प्रोनाउन. झालं ना? शिकलो नाही. तर इंटरोगेटिव्ह प्रोनाउन मध्ये म्हटलं की प्रश्नार्थक सर्वनाम. इंटरोगेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय? प्रश्नार्थक. इंटरोगेशन म्हणजे काय? पोलीस लोक काय करतात इंटरोगेशन मध्ये? विचारतात म्हणजे प्रश्न विचारतात. तर त्यालाच आपण इंटरोगेटिव्ह प्रोनाउन म्हणतो. द प्रोनाउन विच आस्क क्वेश्चन. असा प्रोनाउन जो क्वेश्चन विचारतो त्याला आपण काय म्हणतो? कळलं? इंटरोगेटिव्ह प्रोनाउन. मग त्याच्यामध्ये 3 प्रकार येतात: नॉमिनेटिव्ह, ऑब्जेक्टिव्ह आणि पोझेसिव्ह. तर नॉमिनेटिव्ह मध्ये काय येईल? प्रथम विभक्ती, कर्ता म्हणून यूज करतो त्याचा. जसं की हु आर यू. हु आर यू म्हणजे काय? हु. पहिला सब्जेक्ट काय? हु म्हणजे काय? कोण. हु आर यू. तू कोण आहे. तर कोण आहे? तर ते जे नाव येईल ना, सब्जेक्ट राहतं. ते समजलं ना? आन्सर काय राहतं त्याचं? सब्जेक्ट राहतं. म्हणून त्याला नाही का आपण नॉमिनेटिव्ह केस कर्ता म्हणून यूज करतो बरोबर. पुढं त्याच्यामध्ये येतं विच. आता हु कोणाला यूज करतो? व्यक्तीला. जसं की हु आर यू है ना. हु आर यू म्हणजे काय? तू कोण आहे. अजून हुचे शब्द राहतात बरोबर. हु आर दे, ते कोण आहे है ना. आणि वरून नाही का हु इज युअर बेस्ट फ्रेंड अशी पण क्वेश्चन्स राहतात. तुझा मित्र कोण आहे. तर हे जे हु आहे ते असं म्हणून आपण यूज करतो. जसं की हु इज अ गर्ल. कोण मुलगी आहे. कळलं तुम्हाला? मग नेक्स्ट मध्ये विच म्हटलं की कोणता कोणासाठी यूज होईल? प्राणी किंवा वस्तूसाठी. नेक्स्ट मध्ये त्याच्यामध्ये विच इज अ मार्कर. विच इज मार्कर. मला वाटलं मार्कर आहे. विच इज मार्कर कुठे गेलं? ढापतो ना ढाप्या. हे आपलं ट्युशनच आहे ना रे. हे बघ ते कोणाला विचारू विचारायचंय? स्वराला. स्वरा हे कोणाचं आहे? ट्युशनची फीज म्हणून ऍडव्हान्स काय म्हणतात एंट्री फीज आहे. विच इज अवर नॅशनल ॲनिमल. कोण आहे नॅशनल ॲनिमल? नॅशनल ॲनिमल मोरे म्हणे. तो बरोबर म्हटला होता. काय? टायगर आहे. लायन म्हणे. हा, टायगर इज अवर नॅशनल ॲनिमल. त्याला नॅशनल ॲनिमल काऊन घोषित करण्यात आलं? कारण की ते त्यांची शिकारी वगैरे होत होते. तर मग नॅशनल ॲनिमल म्हटलं की त्यांची संख्या म्हणजे त्यांना जर कोणी पण काही पण केलं ना तर त्यांच्यावर नाही का अपराध म्हणून घोषित करण्यात येतो. मग हे बघा, तर विच इज अवर मार्कर. मग आपलं मार्कर कोणतं आहे? तर ते आपण विच म्हणाल. हु आर अवर मार्कर म्हणाल का? हु कोणासाठी यूज करतो?
माणसांसाठी, काय व्यक्तीसाठी, तुम्ही पण व्यक्तीच आहे. आणि विच कोणासाठी यूज करतो म्हणजे कोणता, जसं की कोणासाठी, प्राणी किंवा वस्तूसाठी. कळालं तुम्हाला. नेक्स्ट मध्ये बघा ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे द्वितीय विभक्ती, दुसरी विभक्ती. त्याच्यामध्ये पहिलं काय येतं हुम आणि दुसरं काय येतं विच. पहिलं काय येतं आणि दुसरं काय हुम म्हणजे काय कोणाला. ही सेड टू हुम, तो कोणाला म्हणाला, तो म्हणाला. पण याच्यामध्ये काय याचं तुम्ही म्हणशाल ऑब्जेक्टिव्ह केस, ऑब्जेक्ट नाव काऊन आहे याचं, कारण की नाही का याच्यामध्ये उत्तर कोण येत आहे, ऑब्जेक्ट येत आहे. कळालं ना. तर ही सेड टू हुम, तो म्हणाला, पण कोणाला म्हणाला, तो म्हणाला पण तो ऑब्जेक्ट आहे ना त्याच्यावर. जसं की ही सेड टू राम, तर राम काय ऑब्जेक्ट आहे ना, क्रिया कोणावर झाली, रामवर झाली. समजलं ना. ऑब्जेक्टिव्ह केस म्हटलं की द्वितीय विभक्ती राहील. बरोबर. तू पुढे सरक रे, पुढे सरक तू. हा, तर मग त्याच्यामध्ये काय राहील, हुम म्हणजे ही सेड टू हुम, तो कोणाला म्हणाला. तर मग काय त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट आन्सर येणार आहे, म्हणून नाही का त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये नाही का विचारतो. नाही, हुम म्हणजे काय कोणाला. समजलं तुम्हाला, समजलं. नेक्स्ट विच, विच म्हणजे कोणते. इकडे पण प्राणी आणि वस्तू आहे, पण इकडे काय विच इज अवर फेवरेट कलर. तुझा फेवरेट कलर कोणता आहे. माय फेवरेट कलर इज रेड. समजा माय फेवरेट कलर इज डार्क चेरी. ए बस रे, बस बस बस. माय फेवरेट कलर इज डार्क चेरी. हे बघा, या कलरला लक्षात ठेवा, डार्क चेरी. लक्षात ठेवा, कळेल तुम्हाला. हा, माय फेवरेट कलर इज डार्क चेरी. याच्यामध्ये ऑब्जेक्ट काय हे ना, तो विच इज पिंकी पिंकी हॉट कलर, विच इज अवर फेवरेट कलर, विच इज अवर फेवरेट कलर. आपला फेवरेट कलर कोणता, याच्यामध्ये ऑब्जेक्ट आन्सर आहे, म्हणून नाही का याला विच इन. आणि इकडे हे जे होतं ते नाही का पहिलेच होतं, विच इज मार्कर, दिस इज मार्कर. कळालं. तर दिस हे सब्जेक्ट आन्सर होतं. याच्यामध्ये काय आन्सर आहे, ऑब्जेक्ट आन्सर आहे. मग मला सांगा, तुम्हाला हे कळालं विच. तुम्हाला हे बघा, जे नवे नवे 5वी 6वीचे पोरं आहे ना, त्यांनी फक्त एवढं समजून घ्या की नाही का हु आणि विच कोणाला त्याचा अर्थ काय राहतो आणि त्याला नाही का आपण कुठं वापरतो. कळालं. आणि जे 8वी 7वीचे पोरं आहे त्यांनी समजून घ्या की यांचा वापर कधी केला जातो. कळालं ना. जेव्हा तुम्ही नाही का एक्झाम मध्ये क्वेश्चन वगैरे विचारले जाईल तर तुम्हाला अर्थ समजून त्याचं उत्तर लिहिण्यामध्ये मदत होईल. कळतंय का. आता आपण बघू पॉझिटिव्ह केस. पॉझिटिव्ह केस म्हणजे षष्टी विभक्ती. म्हणजे आपलं काही एखादी गोष्ट दाखवण्यासाठी, ही गोष्ट माझी आहे ती दाखवण्यासाठी. जसं की हुज मार्कर इज दिस, आपलं ही हुज मार्कर इज दिस, दिस इज अवर मार्कर, दिस इज अवर आयुष कोचिंग क्लासेस मार्कर, है ना. तर हे बघा, आता क्वेश्चन मध्ये काय विचारलं आपण, हुज गुड, हुज मार्कर इज दिस. आता हे एखाद्याच्या मालकीचं आहे. आता ही ट्युशन कोणाची आहे, हे बघा, आपला जन्म झालता तेव्हा आपण काही घेऊन आलतो का. हुज मार्कर इज दिस. हा गुड. हा दिस. हा ठीक आहे, डायरेक्ट आन्सर लिहू आपण. आयुष, आयुष मार्कर. आयुष म्हणजे आयुषच आहे तर त्याच्यासाठी यस लावतो ना आपण, तर आयुषचं, आयुष. कळालं तुम्हाला. आयुष नाही, कुलदीप्स नाही जमत, ते आयुष जमत. ठीक आहे. मग आयुष कोचिंग क्लासेस मार्कर. कळालं. तर त्याच्या पुढे यस लावायचं म्हणजे त्याचं मार्कर होऊन जातं. नेक्स्ट मध्ये हुज बुक इज दिस. आता हे झालं, याच्यामध्ये हुजच आहे. तर मग तुम्हाला काय करायचंय, घरून याचे तीन सेंटेन्स बनवायचे. संबंधदर्शक सर्वनाम. वेन प्रोनाउन रिलेट्स विथ टू क्लॉजेस. क्लॉजेस म्हणजे काय, दोन वेगवेगळे वाक्य राहतात छोटे छोटे, त्यांना क्लॉज म्हणतो आपण. बरोबर. तर त्यांना जोडणारा शब्द है ना, त्याला आपण काय म्हणतो, कळालं, रिलेटिव्ह प्रोनाउन. तर रिलेटिव्ह प्रोनाउन नाही का एवढे मोजकेच आहे. जेव्हा सर्वनाम दोन उपवाक्य छोटे छोटे वाक्य राहतात ना, त्यांना जेव्हा जोडतो का त्याला आपण काय म्हणतो, रिलेटिव्ह प्रोनाउन. आता हेच आहे पण हे ते नाहीये. आता समजा हे जे ते हेच आहे, जसं की इकडे हु आहे आणि इकडे हु आहे, पण हे वालं हु ते वालं हु नाहीये. हे वालं हु म्हणजे काय, कोण, पण हे वालं हु म्हणजे काय, जो जी जे. नाही कळालं ना. हा, लक्ष द्या. मग ते माझं काम आहे, पहिले कन्फ्यूज करणं, मग नंतर समजवणं.
कारण की मग डायरेक्ट समजलं तुम्हाला तर मग पैसे कसं काय घेऊ मी तुमच्याकडून. हा पुढं हू म्हणजे काय, जो, जी, जे. आता पहिले जे हू होतं ते वाला हू होतं का, ते कोणतं हू होतं, ते हू कोण वालं होतं. म्हणजे जेव्हा आपण प्रश्न विचारतो याच्यामध्ये प्रश्न विचारत आहे का, नाही. हे हू कोणतं आहे, ज्याच्यामध्ये नाही का दोन वाक्य मध्ये जोडतोय. जसं की आय मेट अ मॅन, मी एका माणसाला भेटलो, हे एक वाक्य झालं. आणि दुसरं वाक्य काय, हू वॉज व्हेरी पुअर, जो खूप गरीब होता. वॉज व्हेरी पुअर काय, एक दुसरं वाक्य आहे. आय मेट अ मॅन काय, एक वाक्य आहे. आणि त्यांना जोडलं कोणी आपण, हू. कोणाला, म्हणजे एका माणसाला वगैरे काही सांगायचं राहिलं, जसं की हू, जो, जी, जे. आय मेट अ मॅन हू वॉज व्हेरी पुअर, मी एका माणसाला भेटलो जो की खूप गरीब होता. मी एका माणसाला भेटलो जो खूप गरीब होता. तर जो काय झालं, हू. तर इकडं प्रश्नार्थक चिन्ह आलं का, जेव्हा दोन वाक्यामध्ये हू येतंय आणि प्रश्नार्थक चिन्ह नाहीये तेव्हा ते काय आहे, रिलेटिव्ह प्रोनाउन. आणि जेव्हा क्वेश्चन विचारला जातोय ठळक ठळक आणि तुम्हाला क्वेश्चन मार्क दिलेला आहे तेव्हा काय, इंटरोगेटिव्ह मधला हू आहे. कळालं तुम्हाला, समजलं ना भाई, ठीक आहे. एका दिवसामध्ये सगळं समजत नसतं. आता ते हळूहळू तुला मेंबरशिप भेटत जाईल, जेव्हा रेग्युलर येईल तेव्हा तेव्हा तुला सांगाल समजून पर्सनली. नेक्स्ट मध्ये बघा हुज. हुज म्हणजे काय, ज्याचा किंवा जीचा. ज्याचा कोणासाठी, मराठीमधून ज्याचा पोरासाठी, पोरासाठी राहील आहे ना. जीचा कोणासाठी राहील, पोरीसाठी राहील. पण इंग्लिशमध्ये हुज दोघांना आहे. देअर वॉज अ गर्ल हुज नेम वॉज साक्षी. ते एक मुलगी होती जिचे नाव काय होते, साक्षी. कळालं, एक मुलगी होती जिचे नाव साक्षी होते. सॉरी, एक मुलगी होती नाव साक्षी होते, बरोबर. त्याच्यामध्ये काय आलं, हुज. त्या दोघांना कोणी जोडलं आपण, हुजनी. हुज म्हणजे जीचं. आता इकडे हु येईन का, देअर वॉज अ गर्ल हु नेम इज. हु नाही ना, जो थोडी येते इकडं, जी, जो नाही येते ना इकडं. काय येतंय, जीचं. म्हणजे ज्याचं किंवा त्याचं नाव सांगताय ना तुम्ही तेव्हा ते यूज होतं. जसं की आय मेट अ मॅन हु वॉज व्हेरी पुअर, तर तो माणूस गरीब होता. जो माणूस गरीब होता, तर जो आलं. ज्याचं गरीब होतं त्याचं काही आहे का आपल्याकडं, नाही. त्या पोरीचं नाव आहे ना, तर तिचं नाव यूज करल म्हणजे जीचं. देअर वॉज अ गर्ल हुज नेम वॉज साक्षी. एक पोरगी होती जिचं नाव, कळालं. नेक्स्ट मध्ये एक मुलगी होती जिचे नाव साक्षी होते. नेक्स्ट आहे हुम. हुम म्हणजे ज्याला किंवा जिला, ज्याला मदतीची गरज आहे वगैरे. आपण असं वाक्य सांगतो ना, माझा एक मित्र आहे ज्याला तुझी मदत लागते. आपण मराठीमधून सिम्पली म्हणतो. याच्यामध्ये ज्याला कोणाला म्हणाल आपण, मुलाला. आणि जिला कोणाला म्हणाल आपण, मुलीला. ओके. मग हे बघा, देअर वॉज अ गर्ल हुज नेम, अरे आय मेट अ पर्सन हुम नीड्स मनी. म्हणजे मी एका व्यक्तीला भेटलो ज्याला पैशाची गरज होती. ज्याला, है ना, ज्याला तुझी मदत लागत होते किंवा ज्याला अभ्यास सांगायचा आहे ना, असं तेव्हा होतं. तेव्हा आपण असे वाक्य बनवतो. हुमचं वाक्य कळालं तुम्हाला, कोणाला नाही कळालं हात वर करा. कळालं का, हुम म्हणजे काय, कोणाला. पण तेव्हा कोणाला नाही. पण हे कोणाला थोडी आहे, हे ज्याला आहे आणि जिला आहे, जिला. व्हॉट. व्हॉट म्हणजे काय, जे की. व्हॉट म्हणजे याचं वाला काय आहे का, नाही. याचं वाला व्हॉट काय आहे, जे की. जसं की आय एम स्टँडिंग फॉर व्हॉट इज राईट, मी त्याच्यासाठी उभा आहे जे की बरोबर आहे. तर जे की आणि जे की, कळालं. तर मग व्हॉट. व्हॉट म्हणजे काय, जे की. तर आय एम स्टँडिंग फॉर व्हॉट, व्हॉट इज राईट. कळालं, फॉर व्हॉट इज राईट, जे बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे का, तर व्हॉट इज राईट म्हटलं की क्वेश्चन मार्क लागलं, समजा मग काय काय बरोबर आहे. पण व्हॉट इज राईट म्हणजे जे की बरोबर आहे. आय एम स्टँडिंग फॉर व्हॉट. पण हे दोन वाक्याला जेव्हा जोडलं ना व्हॉटनी, तेव्हा आपण म्हणतो त्यांना. कळालं का, व्हॉटचा. नेक्स्ट मध्ये बघा दॅट. दॅट म्हणजे जो, जी, जे. इट इज अ हॉटेल दॅट गिव्स टेस्टी फूड. काय ते, हे एक हॉटेल आहे जे खूप स्वादिष्ट अन्न देते. कळालं. तर मग हे एक हॉटेल आहे खूप स्वादिष्ट अन्न देते, त्याच्यामध्ये काय लावलं आपण, दॅट. तर रिलेटिव्ह प्रोनाउन काय झाला, दॅट. पण ते दॅट दुसरं वाला दॅट होतं का आपलं, ते वाला दॅट होतं का, हे वाला दॅट कोणतं होतं, जे, जो किंवा जी. नेक्स्ट मध्ये बघा विच. विच म्हणजे जे की. बट दिस इज अवर
ट्युशन विच इज व्हेरी नाईस. आता हे विच कोणाला युज होतं? व्यक्तीला नाही होत, वस्तूला वगैरे है ना. हा नेक्स्ट मध्ये मग दिस इज अवर ट्युशन विच इज व्हेरी नाईस. ही आपली ट्युशन आहे जी की खूप चांगली आहे. तर जी की कळालं? लिहून घ्या ना मग.